आणि या सर्वच घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। आता घेणार आहोत महाफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार यांना अटक करण्याचा डाव होता। शिंदेंचा दावा तर 2024च्या निवडणुकांपूर्वी भाजपचे आमदार फोडण्याचा देखील महाविकास आघाडीचा डाव होता। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंचा गौप्यस्फोट। भाजप शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, राऊतांचा दावा। शिंदे आणि अजितदादा रेटून खोटं बोलतात। आज त्यांची जेलवारी टळली आहे, पण उद्या टळणार नाही, राऊतांचा इशारा। महायुतीमध्ये शिवसेना लोकसभेसाठी 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंची माहिती। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटातील चर्चेवरून शिंदे यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्र्यांसारखा नीच आणि निर्लज्ज व्यक्ती आतापर्यंत पाहिला नाही। ज्यांनी घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळून गेले। आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी खैरे यांनी घेतलं मातोश्रीचं दर्शन। महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती। तर मी विजयाची हॅट्रिक करणार, बारणे यांचा दावा। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढण्यावर ठाम। फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची विनोद पाटील यांची माहिती। सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। सांगलीमधून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष। विशाल पाटलांची भूमिका आज स्पष्ट होणार। विशाल पाटलांना थांबवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न। बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई होणार। भास्कर जाधव यांची अनंत गीते आणि विनायक राऊत यांच्या प्रचाराकडे पाठ। भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा। नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी, स्थानिक पदाधिकारी मागणीवर ठाम। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांचा नाशिकच्या जागेवर दावा कायम। नमो नमो चालतं, पण जय भवानी चालत नाही। मशाली गीतावरून संजय राऊतांचा निशाणा। तर सध्याचा निवडणूक आयोग हा भाजपची शाखा बनलाय। राऊतांचा निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल। प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही। निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर त्यांनी भाजपवर कारवाई करून दाखवावी। आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगाला आव्हान। कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा असतो का? मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला सवाल। मनसेचे नेते गजानन काळे यांनी भरला राऊतांचा मनोरुग्णालयाचा अर्ज। काळे यांच्या अर्जामध्ये संजय राऊतांची आपण हितचिंतक असल्याचं नमूद। प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये नमोद संवाद कार्यकर्ता मेळावा। मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। आज अमरावतीमध्ये देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेचं देखील आयोजन। सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभेतून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे यांच्यासोबत लढत देणार। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार। बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा बीडमध्ये सामना। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस। दोघांकडूनही परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार। पुरावे सादर करण्याचे आदेश। पुरावे दिले नाही तर मात्र कारवाईचा निवडणूक आयोगाचा इशारा। तू सर्वात चांगली सून, नानासाहेब नलवडे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं कौतुक। मुळशी दौऱ्यामध्ये असताना सुनेत्रा पवारांनी घेतली नानासाहेब नवले यांची भेट। पंकजा मुंडे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। घोषणा देताना कुणाचाही अपमान करू नका, पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची नदीपात्रामध्ये जाहीर सभा। काँग्रेसनं उदयनराजेंना नेहमीच बाजूला ठेवलं। उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। सातारामध्ये उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसले प्रचाराच्या मैदानात। कोरेगावमधील सभेतून काँग्रेसवर जोरदार निशाणा। मागील 75 वर्षांमध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही। नितीन गडकरी यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। मोदींच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण भाग समृद्ध, गडकरी यांच्याकडून मोदींचं कौतुक।
पुरुष बोलू शकतात, मग महिला का बोलू शकत नाही? जळगावच्या सभेमध्ये 5 मिनिट वेळ बोलण्यासाठी दिल्यानं रोहिणी खडसे नाराज. शिवाजीराव आढळराव पाटलांचं भागडी गावामध्ये जंगी स्वागत. आढळराव यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण. थोरात यांच्याकडून शिर्डीची जागा ठाकरे गटाला गिफ्ट. माझं तिकीट नाकारून माझ्यावर अन्याय, मी काँग्रेसमधून बाहेर पडलो. शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप. बुलढाण्याच्या खामगावमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी. महाविकास आघाडीची सभा संपताच माजी आमदार दिलीप सानंदा आणि तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यामध्ये वाद. बुलढाण्यामध्ये काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर. 1300 गावांपैकी 1000 गावांमधून लीड घेतली नाही तर निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देईन. परभणीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचं वक्तव्य. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या 6 सभा होणार. धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन. 24 एप्रिल ते 2 मे दरम्यान मोडणीम, करमाळा, सांगोला, दहिवडी, फलटण आणि अकलूजमध्ये जाहीर सभा. राहुल गांधी यांची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. भुजबळ खूप फडफड करत होते, आता कुठे गेले काय माहिती? भुजबळ हिमालयात जाऊन झोपले की काय? मनोज जरांगे यांची भुजबळांना खोचक टीका. नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी इम्रान प्रतापगडी यांची सभा. प्रतापगडी यांच्याकडून चव्हाणांना यशस्वी करण्याचं आवाहन. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये आरोपींनी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेणार. तापी नदीमध्ये पिस्तुलाचा शोध सुरू असल्याची माहिती. 25 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट. उष्णतेच्या लाटेसह पाऊस देखील सुरू राहणार, हवामान खात्याचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचं काम सुरू. मानोरा, मंगळूरपीर आणि कारंजा तालुक्यामध्ये 6862 विहिरींना प्रशासकीय मान्यता. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी गुरांना घेऊन चाऱ्यासाठी भटकंती सुरू. पाणी उपलब्ध नसल्यानं चारा टंचाईचं मोठं संकट. नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट आजपासून सुरळीमध्ये सुरू होणार. खासगी जागेमध्ये कांदा लिलाव सुरू असल्यानं सरकारचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाचा कहर. अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 162 गावांमधील पिकांना फटका. जवळपास 1100 शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं नुकसान. पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आंबा आणि इतर फळबागांचं देखील मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नागपूरमध्ये पुन्हा एकदा ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस. उष्णतेपासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. हवामान विभागाकडून काही भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा.